सूर्यप्रकाशात करपलेली त्वचा, थकवा झाकणारे डोळे, पण तरीही एक आशावादी तेज. ही माझी मुलगी राणी. शाळेत जायची खूप इच्छा होती हिची, पण परिस्थितीमुळे हिला कधी शाळेत घालू शकले नाही. आता माझ्यासोबत येते, मच्छी उचलते, विकायला मदत करते. राणी लाजून माझ्याकडे पाहून थोडंसं हसली. तिच्या डोळ्यात शाळेच्या दप्तराची ओढ स्पष्ट दिसत होती. माझं मन भरून आलं. मी स्वतः आजवर अनेक गोष्टींबद्दल तक्रार करत राहिले. उशिराने मिळालेला चहा, ऑफिसचा ताण, ट्रॅफिकचा गराडा. पण आज पहिल्यांदाच माझ्या जगण्याच्या छोट्या छोट्या त्रासांमुळे लाज वाटली. मी विचारलं, तुझं आणि राणीचं जेवण तरी व्यवस्थित होतं का गं? ती सुनती म्हणाली, कधी होतं कधी नाही. दिवस चांगला गेला तर 4 पोळ्या आणि भाजी, नाहीतर भात आणि पाणी. पण आम्ही दोघी समाधानात आहोत, कारण अजून हार मानलेली नाही. आमचं बोलणं दादरपर्यंत आलं. ट्रेन थांबणार होती. मी तिच्याकडे पाहिलं आणि सहज विचारलं, तुझा नंबर आहे का? काही मदतीची गरज भासली तर कळव. ती लाजून म्हणाली, ताई, फोन नाही आमच्याकडे, पण दर सोमवारी मी याच ट्रेनने येते. तुम्ही भेटलाच तर पुन्हा कधीतरी. मी तिच्याकडे एक दीर्घ नजर टाकली. ती मुलीला हाताला धरून उतरली. डोक्यावर पुन्हा ती जड टोपली घेतली आणि गर्दीत हरवली. मी खिडकीतून तिचा मागोवा घेत राहिले. डोळ्यात एक ओल भरून राहिली होती. तेव्हापासून प्रत्येक सोमवारी मी तीच ट्रेन पकडते. ती सुमती पुन्हा भेटेल का, हाच एक विचार घेऊन. पण तिची कथा मात्र मनात खोलवर घर करून राहिली आहे. ती एक सामान्य स्त्री नव्हती. ती एक योद्धा होती. मच्छीची टोपली डोक्यावर न उचलणारी, पण संसाराची जबाबदारी अभिमानाने वाहणारी. आजची स्टोरी कशी वाटली तुम्हाला? तुम्हाला पण असं कोणी भेटलं आहे का? नाही भेटलं असेल तर कधीतरी एखाद्या अशा व्यक्तीसोबत बोला. बघा, तुम्हाला खूप छान आणि तिच्याकडून बरेच काही शिकण्यासारखं आणि मनाला प्रेरणा देणारं काहीसं बोलणे शब्द भेटतील. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया द्या. मला पण नवनवीन कथा सांगायला आवडेल. धन्यवाद.